पिंजर बस स्थानक परिसरात कथित जुगार अड्ड्याचं साम्राज्य. ठाणेदार म्हणतात मला माहितीच नाही. महिला, प्रवासी, विद्यार्थिनी आणि शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न. बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील बसस्थानक परिसरात कथित अवैध जुगाराचे अड्डे सुरू असल्याच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे हा परिसर पिंजर पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भात माध्यमांनी पिंजरचे ठाणेदार यांच्याकडे विचारणा केली असता मला बस स्थानकावर सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत कोणतीही माहिती नाही असं त्यांनी सांगितल्याचा दावा करण्यात येतोय. या उत्तरामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य, संताप आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. पिंजर बस स्थानक हे केवळ प्रवाशांचं केंद्र नसून दररोज शेकडो महिला, प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, शाळकरी मुली, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातून येणारे नागरिक यांची सतत वर्दळ असलेले सार्वजनिक ठिकाण आहे. अशा संवेदनशील ठिकाणी कथित अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप होत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. विशेषतः महिला, प्रवासी आणि विद्यार्थिनींना बस स्थानकातून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना नागरिक व्यक्त करतात. सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाली आणि कथित अवैध प्रकारांमुळे अनेक महिलांना आणि विद्यार्थिनींना मान खाली घालून ये-जा करावी लागत असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. शिक्षणासाठी दररोज या मार्गाचा वापर करणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झालाय. बस स्थानक हे गावचे प्रवेशद्वार मानले जाते. अशा ठिकाणी जर कथित जुगार अड्डे बिनधास्तपणे सुरू राहत असतील तर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर तसेच गावच्या प्रतिमेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होती आहे. महिला प्रवाशांना बसची वाट पाहताना असुरक्षित वाटत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केलाय. स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असल्याचा आरोप असलेल्या अशा प्रकारांची माहिती जर संबंधित अधिकाऱ्यांना नसल्याचं सांगितलं जात असेल तर दूरवरच्या गावांमधील अवैध प्रकारांवर नियंत्रण कसं ठेवलं जाणार हा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज.